नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाविकास आघाडीचे 2-4 महिन्यांपासून सुरू असलेले जागा वाटपाचे गव्हाळ अखेर एकदाचे थांबले। गुढीपाडव्याच्या मुहूर्त साधत महाविकास आघाडीने राज्यातील सगळ्याच 48 जागांचे पक्षनिहाय वाटप जाहीर केले। तिढा निर्माण झालेल्या एका जागेवर दीर्घकाळ चर्चा करून शेवटी सगळ्या जागांवर सर्व सहमती साधण्यात आघाडीच्या नेत्यांना यश आल्याचे दिसतंय। सांगली, भिवंडी आणि मुंबईतील 2 जागांवरून अगदी अखेरपर्यंत आघाडीच्या पक्षांमध्ये सहमती होत नव्हती। विशेषतः सांगलीच्या बाबतीत काँग्रेस नेतृत्व चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत होते। मध्यंतरीच्या काळात सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देखील चर्चेत होता, परंतु उद्धव ठाकरे गटाने त्याला ठाम विरोध दर्शवित मैत्रीपूर्ण लढती असू शकत नाही आणि सांगलीत मैत्रीपूर्ण लढत झालीच तर इतर काही मतदारसंघातही मैत्रीपूर्ण लढती होतील अशी धमकीच काँग्रेसला दिली होती। सांगलीचा तिढाच उठलेला नाही असे काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकीकडे सांगत असतानाच उद्धव ठाकरे गटाने सांगलीच्या उमेदवाराची घोषणा देखील केली, त्यामुळे तणाव अधिकच वाढला होता। दरम्यानच्या काळात सोनिया गांधींनी सांगली काँग्रेसला देऊन त्या बदल्यात जालन्याची जागा ठाकरे गटाला दिली जावी असा प्रस्ताव आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांकडे पाठवला होता अशीही चर्चा होती, परंतु ती बातमीही चुकीची असल्याचे सिद्ध झाले। सांगली उद्धव ठाकरे गटाकडेच राहिली। भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल तर मुंबईतील 4 जागा ठाकरे गटाकडे तर 2 काँग्रेसकडे असतील हे स्पष्ट झाले। अर्थात वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी काही मतदारसंघात स्थानिक नेत्यांची नाराजी कायम असल्याचे दिसतंय। विशेषतः सांगलीच्या बाबतीत आता विश्वजित कदम आणि प्रतीक पाटील काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल। मुंबईत काँग्रेसला 2 जागा लढण्याची संधी मिळत असली तरी मुंबईतील काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेल्याने नाराज आहेत। त्यांनी या संदर्भात के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार केली आहे। स्वतः नाना पटोले यांनी सांगली संदर्भात आमच्या तोंडातील घास हिरावल्या गेल्या अशा शब्दात नाराजी व्यक्त केली। अर्थात भाजपला पराभूत करणे हे मुख्य ध्येय असल्याने जागा वाटपानंतर काही ठिकाणी नाराजी दिसत असली तरी आम्ही संबंधित नेत्यांची समजूत काढू असे नाना पटोले म्हणाले। तिकडे विश्वजित कदम आणि समर्थकांनी बुधवारी आपली भूमिका ठरवण्यासाठी बैठक बोलावली आहे। भिवंडीतही काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत। अर्थात जेव्हा 2 किंवा 3 पक्षांमध्ये जागा वाटप केले जाते तेव्हा काही ठिकाणी स्थानिकांची नाराजी ओढवली जाणे स्वाभाविक असते। महायुतीलाही या समस्येला तोंड द्यावे लागते। तिथेही पक्षाचे वरिष्ठ नेते नाराजांची समजूत काढताना दिसत आहे। इकडे महाविकास आघाडीचे जागा वाटप मार्गी लागले असले तरी महायुतीत अजूनही 2-3 जागावरून पेच कायम आहे, तणाव कायम आहे। सातारा, नाशिक, ठाण्याच्या बाबतीत अजूनही निर्णय होऊ शकला नाहीये। नाशिक आणि ठाणे शिंदे गट सोडायला तयार नाही। तिकडे भाजपने परस्पर व्यवहार करत साताऱ्याच्या बदल्यात अजित पवार गटाला नाशिकची जागा देण्याचे कबूल केले। अर्थात या तिढ्यातूनही लवकरच मार्ग काढला जाईल। त्यानंतर आघाडीप्रमाणेच महायुतीतही स्थानिक नेत्यांच्या नाराजीचे प्रदर्शन होईल। हे सगळे मागे टाकून पुढच्या काही दिवसात दोन्ही गटाकडून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होईल। पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे तिथे दोन्ही बाजूंकडे आता वाद राहिला नाही तरी तो उघडपणे दिसत नाही। त्या मतदारसंघात प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत। पंतप्रधान मोदींची चंद्रपूरला सभा झाली, आता ते रामटेकला सभा घेतील। आघाडीकडून मात्र अजूनही बड्या नेत्यांच्या सभांचे नियोजन झाले नसल्याचे दिसतंय। जागा वाटपाचा किचकट मुद्दा आता मार्गी लागल्याने लवकरच आघाडीचे नेते संयुक्त प्रचार सभांचे आयोजन करतील। या नेत्यांवर केवळ सभा घेण्याची जबाबदारी नसून त्या मतदारसंघात इतर 2 पक्षांच्या स्थानिक नेत्यांना, कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचेही आव्हान आहे। हीच परिस्थिती महायुतीतही दिसून येते। शेवटी कुणी कुणाचे काम केले, कुणासाठी ही निवडणूक आहे आणि कुणासाठी पाडवणूक हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। तुर्तास आघाडीने आव्हानात्मक ठरलेल्या पहिल्या टप्प्याला यशस्वीपणे पार केले असे म्हणता येईल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।